आणि भोंदू अशोक खरातच्या तथाकथित स्वीय सहाय्यकाची चौकशी होईल। मिरगावचा रमेश हिंगे भोंदूचा स्वीय सहाय्यक असल्याची चर्चा आहे। रमेश हिंगेच्या नावावर सुद्धा समता पतसंस्थेत खातं आहे। शिर्डी पोलिसांकडून अनेक खातेदारांची चौकशी सुरू आहे। हिंगेकडून भोंदूबद्दल अनेक बाबींचा खुलासा होण्याची शक्यता आहे। या संदर्भातली माहिती देत आहेत माझे सहकारी जयेश सावंत। जयेश, काय नेमकं झालंय या प्रकरणात? कविता, एकंदरीत बघितलं तर भोंदू खरातच्या संदर्भात दिवसेंदिवस जे आहेत नवनवीन घोटाळे नवनवीन प्रकार समोर येत असताना भोंदू खरात याने पतसंस्थेच्या माध्यमातून मोठा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा प्रकरण जे आहे ते समोर आलं, ज्यामध्ये जगदंबा पतसंस्थेमध्ये 32 तर समता पतसंस्थेमध्ये 100 असे एकूण 32 खाती जी आहेत तर ज्यांना तर खरात हा नॉमिनीज असल्याचं समोर आल्यानंतर तपास जो आहे हा जो आहे तो त्या दिशेने वळायला सुरू झालाय। 2021 पासून या दोन्ही पतसंस्थेतील खात्यामधून जे आहे कोट्यवधी रुपयाचा आर्थिक व्यवहार झाल्याचं समोर आलंय आणि या संबंधित जे जगदंबा पतसंस्थेचे संस्थापक आहेत नामकरण आवारे आणि समताचे जे संस्थापक आहेत काका कोटे यांची शिर्डी पोलिसांनी चौकशी केली आणि शिर्डी पोलिसांकडून आता जे आहे अनेक खातेदारांची ही चौकशी जी आहे ती सुरू झाली आहे। मात्र या संपूर्ण प्रकरणात भोंदू अशोक खरात याचा मिरगाव येथील रमेश हिंगे हा व्यक्ती तथाकथित स्वयंसहाय्यक असल्याची चर्चा सुरू असताना यापूर्वी हिंगे याने जे आहे माझा अशोक खरातेचा ट्रस्ट आणि त्याच्या आर्थिक व्यवहाराशी संबंध नसल्याचा खुलासा दिला होता। मात्र आता रमेश हिंगे याच्या नावावरही समता पतसंस्थेमध्ये जे आहेत अनेक खाते असल्याचं समोर आल्यानंतर गेल्या 2 तासापासून जे आहे हिंगे आणि त्याच्या भावाची जी आहे शिर्डी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे आणि एकंदरीत ही चौकशी किती तास चालली हे काय आणखी म्हणजे सांगता येणार नाही। मात्र हिंगेकडून या भोंदू बाबा अशोक खरात याच्याबद्दल अनेक बाबींचा खुलासा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। कविता, धन्यवाद जयेश, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।